गुरुदेव डेअरी बोल अनुभवाची आधी केले मग सांगितले. आज दिवसभर परभणी हिंगोली फार्मर्सच्या ग्रुपवर एक चर्चा होती. संतुलित आहार कसा असावा, दूध कशाने वाढते. काही तज्ज्ञांनी कुठल्या तरी कंपनीच्या औषधाची शिफारस केली होती. काय लोक म्हणते ते आम्ही वापरलं पण दूध वाढलं नाही. काही लोक म्हणायचे अनेक कारणं असू शकतात दूध वाढायला, दूध कमी व्हायला. पण 45 वर्षाच्या माझ्या अनुभवामध्ये मी एकच गोष्ट तुमच्यासमोर आणू शकतो. तुमच्या गायी हेल्दी पाहिजेत, तयार पाहिजेत. त्याच्यासाठी संतुलित आहार आणि संतुलित खुराक पाहिजे. दूध काय द्यायचे ते गाय ठरवल. तुम्ही गाय सांभाळा. तुम्हाला फक्त दुधाचं पडलं, गाईचं नाही. आणि कृत्रिम पद्धतीने वाढवलेलं दूध टिकाऊ नसतं, तात्पुरतं असतं. आणि एकदा ती गाय खाली आली कसल्याच पद्धतीनं पुन्हा दूध वाढत नाही. हे तितकंच खरं आहे. मग काय करायचं? तर मी अनेक वेळा सांगितलं आहे, गाय हा निसर्गाने वैरण, गवत ह्या पदार्थ खाण्यासाठी जन्माला आहे. किंवा गायीसाठी गवत, वैरण, हिरवी वैरण, हिरवं गवत, वाळली वैरण हे त्याचं अन्न निसर्गाने दिलेलं आहे. आपण काय करतो आहे, दूध काढण्यासाठी दुसरं काहीतरी त्याच्यावर लादतो. कुणी लागते बार्ली, कुणी लागते सुग्रास, कुणी लागते कुठलं तरी प्लस, कुणी काहीतरी घालते कुठलं तर मायनस, कुणी घालते कॅल्शियमच्या बादल्या आणि दूध वाढायचा प्रयत्न करतात. तात्पुरतं वाढलेलं दिसेल, परमनंट नाही. तर तुम्ही पहिल्यांदा मी सांगतो की पहिल्यांदा प्रथम चांगल्या पद्धतीची हिरवी वैरण जिची पचनीयता चांगली आहे ती पचली पाहिजे. काय घालता याला काही किंमत नाही. ती त्याला पचते किती, रसात उतरते किती, रक्तात उतरते किती आणि दुधात जाते किती, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे काय, प्रोटीनयुक्त वैरण पाहिजे. सर्वजण मका वापरतात. मक्यामध्ये ड्राय मॅटरच 15%, बाकीचं पाणी आहे. त्या ड्राय मॅटरमध्ये कार्बोहायड्रेट आहे, प्रोटीन कमी आहे. त्याच्यामुळे तात्पुरतं दूध वाढते, जनावर खराब होते. म्हणून मी नेहमी सांगतो आहे ज्वारी बाजरीची वैरण करा. त्याच्यामध्ये ड्राय मॅटर 25-27% आहे आणि प्रोटीन चांगलं आहे, ग्लुकोज आहे, कार्बोहायड्रेट आहे, फॉस्फरस आहे. अशा पद्धतीचे वैरण वापरा. त्याच्यामध्ये सुद्धा एकदल आणि द्विदल मी सांगतो आहे. 75% एकदल म्हणजे ज्वारी, बाजरी, मका वगैरे. पण मक्यामध्ये ड्राय मॅटर नसल्यामुळे त्याचं पोट भरते पाण्याने आणि उतरते लगेच. म्हणून मका नकोच. आता नेपियर एक आहे पर्याय, चांगले आहेत, चांगले नेपियर परमनंट पोट भरासाठी किंवा नेहमीचं एक वैरणीचा स्तोत्र म्हणून आपण नेपियरकडे बघू शकतो. नेपियर पण असावं, पण त्याच्यामध्ये पण न्यूट्रिशन कमी आहेत, पण कायमचं टिकत राहतं. म्हणून ते एक आहे. याच्यामध्ये 20 ते 25% द्विदल वैरण पाहिजे. त्याच्यामध्ये द्विदल वैरणीला उतारा नसल्यामुळे द्विदल वैरण परवडत नाहीत आणि कुणी करत नाही. पण द्विदल वैरणीमध्ये 2 वैरणी चांगल्या आहेत. एक चवळी, मोठी चवळी, आणि एक दशरथ गवत. दशरथ गवत बहुवार्षिक आहे आणि चवळी एक पिकापुरती आहे. पण तुम्ही ती त्याच्यामध्ये 20% चवळी, 20% दशरथ गवत वापरू शकता. म्हणजे काय होईल, एकदल आणि द्विदलचं संगम होईल आणि ती अत्यंत संतुलित आहार होईल. आणि अशा पद्धतीचा जो संतुलित आहार वापरतो आहे त्याला अमुक वापरू का, तमुक घालू का, माझं दूध कमी झालं आहे, माझं दूध वाढना, ह्या तक्रारी बंद. आणि मुळात वेल्यानंतरची काळजी घेणं गरजेचं आहे. गर्भाशयाची पिशवी व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. इन्फेक्शनमुक्त पिशवी झाल्यासच दूध वाढणार आहे. आज जर काही इन्फेक्शन असेल, तुमचं दूध कमी झालेलं असतं, हार्मोन्सचे परिणाम झालेले असतात आणि तुम्ही इकडं काय प्लस मायनस काहीतरी घालत बसताय, काय होणार नाही त्याने.
तर हार्मोन्सचे परिणाम करणारे औषधं नसावी, पिशवी साफ असावी, व्यवस्थित माज असावा आणि कसलंही इन्फेक्शन पिशवीमध्ये नसेल तर दूध कमी व्हायचं काहीही कारण नाही. तुमचा संतुलित आहार पाहिजे. संतुलित आहाराबरोबर संतुलित खुराक. तुम्हाला खुराकच माहीत नाही, खुराक कसा करायचा कोणालाही माहीत नाही. आणायचं पोतं गोदरेज, नेचर, सोनाई, कुठलं तरी समृद्धी, हे सगळं तयार पोतं आणायचं आणि घालीत बसायचं. तयार अन्नामध्ये काय घातले तुम्ही बघितले का? नाही. 5% युरिया असतो आणि तात्पुरतं दूध वाढण्याची सगळी प्रक्रिया असते. तुम्हाला ते फुगवटावा दिसतो आणि एकदा दूध खाली आले की पुन्हा दूध वाढत नाही. म्हणून स्वतःचं खाद्य तयार करा. 30% गहूभुसा, 30% हरभरा, तूर, उडीद, मूग, डाळवर्गीयाचं चुनी, कळना याला म्हणता येईल. 10-15% मका टाका, 10-15% साळीची तांब टाका, ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट भरपूर असतो, तांदळाची कणी असते, आणि 10% पेंड टाका. करडी पेंड, सरकी पेंड, आपल्याकडे भागामध्ये जी उपलब्ध असेल ती. 2% मिनरल टाका, 2% मीठ टाका आणि हे अन्न त्यांना भिजवून द्या. मी वेळोवेळी सांगत आलो आहे, पशु आहार तयार वापरू नका आणि कसलंही औषध वापरू नका. मिनरल पावडरी चांगल्या वापरा आणि कुठल्याही कंपन्याने कधीही दूध वाढणार नाही. तुमचं फक्त दूध धंदा संपून जाईल, काही उपयोग नाही. म्हणून संतुलित आहार म्हणजे पहिल्यांदा हिरवी वैरण, वाळली वैरण, त्याच्यामध्ये एक वेळ मुरघास असेल, एक वेळ कुट्टी असेल तर अतिशय चांगली, आणि दुसऱ्यांदा तुमचा पशु आहार हा संतुलित.